लहान भावाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचता नाचता मोठ्या भावाचा मृत्यू, सळकर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली येथील घटना, भंडारा जिल्ह्याच्या ग्राम गोबरवाई येथील शाळेत शिक्षक म्हणून होते कार्यरत, भावाच्या मृत्यूमुळे लग्न समारंभात आनंदावर विरजन, 2 मुली झाल्या पोरक्या। लहान भावाच्या हळदी कार्यक्रमात संपूर्ण कुटुंबीय आणि नातेवाईक आनंदाने सहभागी झाले होते। नाचता नाचता जल्लोष सुरू असतानाच नवरदेव झालेल्या मुलाच्या मोठ्या भावाला अचानक भोवळ आली आणि त्याचा मृत्यू झाला असून 2 जुळ्या मुली वडिलांच्या प्रेमापासून पोरक्या झाल्या। क्षणार्धात लग्नघरी शोककळा पसरली। ही हादरदायक घटना रविवारी दिनांक 4 मे रोजीच्या रात्री 11:30 वाजता घडली असून ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या सळकर्जुनी तालुक्यातील ग्राम चिखली येथे घडली। नेत्राम सीताराम भोयर वय वर्ष 40 असे मृतक शिक्षकाचे नाव असून ते भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील ग्राम गोबरवाई येथील शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होते। त्यांना येथे नोकरीवर रुजू होऊन 5 महिने झाले असून ते पूर्वी गडचिरोली येथील भामरागड येथे कार्यरत होते। शिक्षक नेत्राम भोयर यांच्या लहान भावाचे 5 मे रोजी लग्न होते, त्यामुळे भोयर यांच्या घरी रविवारी दिनांक 4 मे रोजी हळदीचे कार्यक्रम होते। हळदीच्या कार्यक्रमात संपूर्ण भोयर कुटुंबीय व्यस्त होते। सोमवारी विवाह असल्याने घरी वऱ्हाडी मंडळी सुद्धा आली होती। सर्व कुटुंबीय रात्री हळदीच्या कार्यक्रमात नाचत होते। दरम्यान नाचता नाचता नेत्राम यांना अस्वस्थ वाटू लागले। ते खुर्चीवर बसले आणि काही वेळातच खाली पडले। कुटुंबातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सळकर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना प्रथम उपचारासाठी दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले। मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे। घटना हळदीचा कार्यक्रम होता, ते नाचता नाचता पडले। 4 तारखेला घटना अशी घडली की माझाच कार्यक्रम होता हळदीचा। त्या हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी सर्व आनंदाचं वातावरण होतं। नाचण्याचा कार्यक्रम, हळदीचा प्रोग्राम असतोच। त्या कार्यक्रमाच्या दरम्यान भाऊ अचानक त्यांना थकल्यासारखं वाटलं आणि बाजूला जाऊन बसले। बाजूला जाऊन बसल्यानंतर त्यांना अचानक हृदयाचे धक्के पोचले आणि आम्ही त्वरित त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सळकर्जुनीला घेऊन गेलो। त्याच्यानंतर डॉक्टरांनी डायरेक्ट उपचारानंतर डायरेक्ट पल्स बंद झाले बोल। घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। या घटनेमुळे भोयर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला। नवरदेव लग्न मंडपात जाण्यापूर्वीच भावाचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्याची वेळ विवाह असलेल्या लहान भावावर आली। या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळले। घटना अशी झाली साहेब, 4 तारखेला मंडप होतं, हळदीचा कार्यक्रम होतं, नवरदेव बनवायचं। अचानक नाचता नाचून झाल्यावर ते सोपरीत बसले, बरं नाही वाटला तर, आणि त्याच्यानंतर ते खुर्चीहून खाली पडले। पडल्यावर आम्ही पकडला त्याला, सीधा डायरेक्ट हॉस्पिटलला नेला। हॉस्पिटल नेल्यावर डॉक्टर साहेबांना म्हणला, चेकअप केला आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंच मृत घोषित केलं। आमच्याकडे लग्न होतं माझ्या धीराचं। त्यांना खूप खुशी होती की लग्न चांगल्यापणे पार पाडलं पाहिजे म्हणून ते खूप जास्त खुशीमध्ये होते। त्यांनी कपडे वगैरे नागपूरवरूनच पूर्ण कपडे घेतले त्यांनी आणि कुर्ते वगैरे सगळ्यांसाठी घेतले। आम्ही दोघी मिळून कुर्ते वाटले, ते दोघी मिळून चांगले खुशीने कुर्ते वाटले। ते म्हणाले मला तू अर्धे कुर्ते वाट, मी इकडे अर्धे कुर्ते वाट। आम्ही दोघांनी कुर्ते वाटले खुशीने। आणि नात्यांनी मग नाचायला पूर्ण हळद वगैरे लागली आम्हाला, आमच्या दोघांना पण हळद लागली, नवरदेव पण बनला, नवरदेवाला पण हळद लागली आणि आम्ही दोघांना पण खूप खुशी झाली। आणि मग सगळं नवरदेव पूर्ण बनल्याच्या नंतर ते नाचायला सुरुवात केली। सगळं काम निपटल्यावर नाचायला सुरुवात केली त्यांनी। आणि नाचता थोडे ते
दमल्यासारखं वाटलं त्यांना आणि बसले ते खुर्चीवर. ते खुर्चीवरूनच त्यांचा तोल गेला आणि ते अशा पडल्याबरोबर त्यांनी पूर्ण मुठ्ठी घट्ट बांधून ठेवल्या आणि खोलल्याच नाही, उघडल्याच नाही त्यांनी मुठ्ठी. आणि बस तेवढ्यामध्ये आम्ही दवाखान्यामध्ये नेलं तर त्यांना घरीच मरण पावलं. शायद पोस्टमॉर्टम झाल्यावर त्यांना सांगितलं की अटॅक आला म्हणून. आणि नेत्राम भोयर यांच्या मृत्यूपश्चात पत्नी, 2 जुळ्या मुली व 2 भाऊ, आई वडील असा परिवार आहे. मृतक नेत्राम भोयर हे मजले असून यांना 2 लहान जुळ्या मुली आहेत. वडिलांच्या अकाली मृत्यूने 2 मुली वडिलांच्या प्रेमाला पोरक्या झाल्या आहेत, तर शिक्षक मुलाच्या मृत्यूमुळे भोयर कुटुंबियांचा आधार हिरावला गेला असून दोन्ही मुलींच्या संगोपनाची जबाबदारी आता मृतकाची पत्नी नूतन भोयर यांच्या खांद्यावर आली असून पुढचा खडतर प्रवास आता सुरू झाला आहे.